नमस्कार। आज निवडणूक जो निर्णय होता तो आज अपेक्षितपणे पूर्णपणे महायुतीच्या बाजूने निर्णय लागलेला आहे। या सगळ्या विजयाचे श्रेय मी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट या युतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय आहे, त्यांचं यश आहे आणि म्हणून मी त्याचबरोबर या सगळ्या मतदारांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो। या विजयासाठी आमचे नेते या कोकणचे भाग्यविधाते माननीय राणेसाहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब, आमदार माननीय निलेशजी राणेसाहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा शरण प्रभाकर सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आणि शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमानंतर या ठिकाणी आपण विजय संपादन केलेला आहे। आणि यासाठी निश्चितच पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांचं, सगळ्या पत्रकारांचं आणि प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं। मालवण तालुक्यामध्ये या निवडणुकामध्ये कुठेही म्हणजे गालबोट लागेल अशा प्रकारचा कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही आणि म्हणून प्रशासनाचे सुद्धा आभार मानणं तेवढंच गरजेचं आहे। पण आपल्या माध्यमातून एवढं निश्चित सांगतो की हा युतीचा महाविजय आता खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती महायुतीची जबाबदारी पूर्णपणे वाढलेली आहे की ज्या पद्धतीने, ज्या विश्वासाने, ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला तो विश्वास सार्थक करण्यासाठी इथली जी विकासात्मक कामे असतील किंवा पर्यटनासारखा भाग या ठिकाणी कशा प्रकारचं त्या ठिकाणी काम करता येईल। आमचे काही पंचायत समिती असतील का जिल्हाभर सदस्य सभागृहात नवीन असतील, परंतु मी आपल्याला सांगतो की सेवा कार्यामध्ये ते काय सातत्याने काम करत होते आणि अशा प्रकारचे लोकांनी चांगल्या प्रकारे निवडून दिले आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या या तमाम मतदारांचे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना कार्यकर्ते आणि सगळ्या नेत्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो।